मित्रांनो, मी ललिता बोलते. गुढी वस्त्र कशी बनवतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्याचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे. समजा हा कपडा साडी आहे 2 मीटरचा, लांबी 2 मीटर आहे अशी. तर ते साडीमध्ये 36 इंच लांबी आणि या साईडला 9 इंच घ्यायचं. इकडून ते इकडून 36 इंच आणि इकडून 9 इंच घ्यायचं. मग आपल्याला ह्या कोण्यातून ह्या कोण्यापर्यंत अशी तिरपी रेष आखून घ्यायचं. रेष आखल्यावरनं आपल्याला 7-7 इंचीवरनं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा 7-7 अशी 7-7 इंचीवरनं मार्किंग करून घ्यायचं. मग आपण हे अशी तिरपी रेषा आखलेले ते कट करून घ्यायचं आहे. इथं थोडं पहिले प्लेट एवढं 7 एवढं इथं थोडं पुढं ठेवायचं आहे आपल्याला, कारण पहिले प्लेट त्याच्यावर जाईल असं. तर हा पहिले प्लेट असं जिग्जॅगवर आपल्याला करायचं आहे. हे पूर्ण असं वर जिग्जॅगपर्यंत येते. आता हेच मी साडीच्या कपड्यावर कट करून तुम्हाला दाखवतो. हा बघा, मी पेपर मध्ये तुम्हाला दाखवले अनुसार मी इथे 2 मीटर ही साडी हातरलेला आहे. त्याच्यामध्ये मी हा भागातून इथून 36 इंच घेतलेला आहे आणि असं खाली खाली तिरप्या रेषा तिला हा इथून 9 इंच आलेला आहे. तर साडीचा एक भाग थोडासा मी किनारे 8 इंच हा साईडला केलेला आहे. आता मला इथून तिरपी रेषा तिथून कट करायची आहे. बघा, मी दाखवल्याप्रमाणे हे इथून 9 इंचाप्रमाणे मी इथून कट करून आता मी 7 इंच सोडलेले 8 इंच मी अशी घेते दाखवून, कारण त्यामध्ये वर्क असतं. तर मी साईडला धरते. बघा, मी ती साडी बॉर्डर काढली होती ना वर, ती बॉर्डर मी ह्या किनाऱ्याला लावणार आहे अशी. हे ती किनाऱ्याला रंगाचं शेवाचं शिवून दिला. बघा, ते किनारे काढलेले मी ह्या बाजूनं हा किनारा शिवून घेते मी. हा पावडर तसंच ह्या बाजू सुद्धा सिलाई घ्यायचा आहे.
बघा मी पावडर लावून घेतले. आता याला प्लेट पाडून तुम्हाला दाखवतो. बघा अशी 7-7 इंचावर प्लेट पाडायची आहेत आपल्याला. असं 7-7 इंचावर प्लेट पाडल्यानंतर ना याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायला लागला. बघा या साडीची मी पूर्ण असं जिगजॅग करून घेतलेलं आहे. जिगजॅग करून याला इस्त्री मारायचा आहे. म्हणजे उरलेले कापड आहे ना लेवल करून शिलाई मारायचं. आपलं जे थोडंफार एक्स्ट्रा जे कपडा असते ते कट करून घ्यायचं आपल्याला. ते टोपी करताना 6x6 कपडा घेतलेला आहे. त्याला ही दोरी बनवते. 3.5x3 मी कपडा घेतले. बघा दोरी बनवून तयार झाली. वरचं काठी लावतेल अशी टोपी बनवायची आहे. त्याला मी हे लटकन बनवून घेतलेलं आहे. लटकनला अशी आधी 8 ठेवायचे, अशी शिलाई करता बाहेर काढायचे आहे.
आता एक असं याच्यावर ठेवून आपल्याला पुन्हा शिवून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जे कापड आहे ना बघा, हे शिवून रेडी आहे गुढीचे वस्त्र. हे गुढीचे वस्त्र कशी झाले, माझी कटिंग स्टिचिंगचे मी दाखवलेत कशी झाल्या ते कमेंट करून सांगा.